तर तुमच्याकडे बोलत नसते. हा म्हणूनच म्हणतो मी. म्हणजे 37 वर्षे म्हणजे हा 3 तप होऊन गेलेले आहेत. 12 वर्षाचं काय असतं, एक तप असतं. 12 2 24, 12 3 36, 3 तप झाले. आता हे 4थ्या तपाकडे वाटचाल चालू आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी 37 वर्षे झाली या कार्यक्रमाला. हे तुमच्या गावाचं विशेष आहे महाराज. कार्यक्रम सुरू होणं अवघड नाही, पण टिकवणं अवघड आहे. बऱ्याच गोष्टी, मंदिर बांधणं अवघड नाही, पण देवाची रोज पूजा करणं, आरती घेणं अवघड आहे. माळ घालणं अवघड नाही, पण घातल्यानंतर टिकवणं अवघड आहे. लग्न करणं अवघड नाही, केलं सगळं यथासांग करणं अवघड आहे. तसंच त्या ठिकाणी असणारा सत्ता सुरू केला, पण तो टिकला. याचं कारण आहे गावच्या तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे. जर पूर्वजांची पुण्य नसेल तर तो कार्यक्रम टिकत नसतो. परंतु आपली चिंचोली त्या ठिकाणी असणारी वारकरी संप्रदायाचं खानदानी गाव आहे. विठाला विठाला कालाच्या ओघाने कमी जास्त होत राहील. कधी मोठा होईल, कधी लहान होईल. आणि दिवा लहानच राहिला पाहिजे. दिवा जर मोठा झाला, भपका झाला तर पक्वाजींनी सांगितलं बघा थापीमध्ये, दिवा भपका झाल्यावर पक्वाजी काय होत असतं, मग सारखी थाप आणा ना. ते बोल येत ते चलो मचिंदर गोरख आया. जे कीर्तनकाराच्या होटात असतं ते मृदंगाचार्याच्या बोटात असतं. म्हणजे त्या ठिकाणी असणारा असं मृदंगातून दाखवून दिलं दिवा विजत असतो. आणि म्हणून दिवा सामान्य असला पाहिजे, टिकाऊ असला पाहिजे. कोणतीही गोष्ट टिकाऊ असली पाहिजे. आपल्या गावातला सप्ताह गेल्या 37 वर्षापासून टिकून आहे. त्याचं कारण आहे ज्ञानोबराय तुकोबरायांचे आशीर्वाद येतात, परमंग परमात्म्याचा आशीर्वाद आहे, श्री संत भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला अशा थोर व्यक्तींचं त्या ठिकाणी आशीर्वाद असल्यामुळे अंबादास महाराज आहे का नाही, गुरुवारी त्यांचा आशीर्वाद आहे. शिट्टी वाजली पाहिजे म्हणजे कलर रंग येतो जरा कार्यक्रम. थोडा वाढवा आता. शिट्टी नाही वाजल्यावर मग काय अर्थ आहे. ते आडूटाही दे ना. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारं हे कृपेने चालत असलेलं कार्य व्यवस्थितपणे ते चालतं. आणि तुमचं गाव वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे या कार्यक्रमाला तन्मन धनाने सगळेजण सहकार्य करतात, येतात. कीर्तन सुरू झाल्यावर मी म्हटलं आजचा दुसरा दिवस असल्यामुळे आता एवढेच माणसं आहेत का काय का नाही पुढं बसलेले. माता मावल्या तर 2-4च होते, पण आता लगे पूर्ण त्या ठिकाणी ही गल्ली भरून गेली महाराज. मंडप तर भरला. मला वाटतं उद्या पुन्हा पट्टी वाढावं लागणार आहे आता तिकडे, नाही का नाही. सांगितली का रघुनाथ मा हा हाय का शिल्लक. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी हे अगदी सुंदर वातावरण आहे, सुंदर साऊंड सिस्टम. मृदंगाचारी तर छानच येत. लग्न नाही झालं म्हणूनच. बर अगदी जोमाने वाजवतात. आणि मृदंगाचारी असेच असले पाहिजे, नाहीतर 10 जी नाता म्हटलं की मग पळलं का. कारण मी आडाचा मृदंगाचारी आहे. आमच्याकडे प्रख्यात मृदंगाचार्य होऊन गेले, तुम्हाला माहिती असेल सगळे. श्याम महाराज, राम महाराज, हा मित्र आहेत तुमचे. चैतन्य महाराज, बरोबर ना. अतिशय सुंदर थाप आहे, गोड हात आहे. मृदंग वाजवणं बडवणं वेगळं आणि मृदंग वाजवणं वेगळं आहे. बरेच मृदंगाचार्य बडवतात, एवढं धूम वाजवतात, एवढं वाजवतात की ते गाण्याला आणि कीर्तनाला पोषक नसतं ते. पण मृदंग असा वाजला पाहिजे, ते पोषक असला पाहिजे, गोड मृदंग वाजला. लावणी मृदंग एवढे मोठे जगद्गुरु तुकोबर आहे, पण लावणी मृदंग श्रुती ताळ. आणि मग असा लावून मृदंग जर वाजवला, टाळ आणि श्रुतीचा घोष, मग त्याने ब्रह्मरस तयार होत असतो मृदंगाने. सुंदर मृदंगाचारी कार्यक्रमाकरता उपस्थित. गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण सखाराम महाराज, जुने गायनाचार्य त्या ठिकाणी हरिभक्तपरायण आसाराम महाराज, एकनाथ महाराज कापसे, त्याच पद्धतीनं सुखदेव महाराज, त्याच पद्धतीनं आपल्याच गावचे हरिभक्तपरायण सोपान महाराज, त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण
आपल्याच गावचे विष्णू महाराज, सगळे आपल्या गावची महाराज मंडळी. मला वाटतंय काय हो, किती वय झालं हो. विना घेऊन सेवेसाठी तत्पर आहेत. मागच्या वर्षी जरा तब्येत बरोबर नव्हती हे की नाही. हा, ज्ञानेश्वरी पारायण तुमच्याकडेच आहे ना. वा, आमचे हरिभक्त परायण गायकवाड महाराज ज्ञानेश्वरी. आणि मला दोघं बापले भाऊ आहेत का, जावं येत ते आमचे. हा, त्या ठिकाणी असणार अशा पद्धतीनं असणारं परमार्थिक वातावरण आहे तुमच्या गावामध्ये. सगळे घरातले अगदी बाप मुलगा परमार्थिक, म्हणजे घर परमार्थी असलं पाहिजे महाराज. आणि प्रपंचात तोच खरा आनंद आहे. गडगंज संपत्ती आहे. आणि मुलाचा बापाचा जर 36चा जर आकडा असेल, काय करायचं त्या संपत्तीचा. 36चा आकडा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दोन्ही आकड्याचे तोंड एकीकडेच असते आहे का नाही. हा, मला वाटलं का एकीकडे. मला जरा गणित कमी येत आहे. 36चा आकडा म्हणजे 3चा आकडा एकीकडे, 6चा एकीकडे. मुलगा आला, बाप आला तर मुलगा निघून जातो, आणि मुलगा आला तर बाप निघून जातो. पण असं नाही. सानंदम सदनम सुताक्ष सुदिया कांतान दुर्भाषिणी संमित्रम सुदनम सयोसिती आज्ञापरा सेवकः शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते नित्य धन्य गृहस्थाश्रम. हे गृहस्थाश्रमाचं लक्षण सांगितलेलं आहे. घरात आनंद असला पाहिजे. संपत्ती असो कमी जास्त असू द्या, प्रारब्धाने असते महाराज. झोपडीत आपल्या स्वर्ग अवतरला पाहिजे. जास्त परमार्थ लय करायची गरज नाही. प्रपंचच फक्त आनंदाने करा, त्याच्यात परमार्थ येतो. विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी टाळी. दोघही बापले का त्या ठिकाणी इथं उभा येत हरिभक्त परायण. हा, नारायण महाराज हे आपल्या गावचेच पुंडलिक महाराज. पुंडलिक महाराज आणि नारायण महाराज चोपदार. वा, माझ्यापेक्षा फेटा त्याचाच भारी. ते मला न्यायला आल्यावर मी म्हणलो, फेटा माझ्यापेक्षा भारी बांधला तुम्ही. आणि चोपदार कसे आहेत बघा ना. याला म्हणतात तर ना भाग्यवंत नटे हरी महाराज. सुकून गेल्यावर फुलं तर देवाला चालत नाही. सुकून गेल्यावर म्हातारे तर सगळेच इकडे येत असतात. महाराज काय मला सप्ताला न्या. सप्ता बी व्यवस्थित म्हणता येत नाही. सप्ताला काय हप्ते आणायला न्यायचं का तुला. काय करता बाबा तुम्ही सप्त्याला. विना वाजी काय तारा तोडायच्या का तिथं. आयुष्यभर वाजीला नाही, आयुष्यभर ज्ञानेश्वरी पारायण नाही, आयुष्यभर मंदिराचं तोंड पाहिलं नाही, स्वार्थ केला, संसार केला, मंदिरातले बल्ब काढले घरी नेऊन लावले. कधी मध्ये आला कीर्तनाला, तुटक्या चपला ठेवल्या चांगल्या घेऊन गेला. बायको म्हणली लय स्वार्थ केला पोराचा, नव्या चपला कधीच घेतल्या नाही. म्हणलं मग काय नाही, सप्ताह सुरू झाला की 7 दिवसात वर्षभर पुरायसारख्या 7 चपला आणल्या. आणि नंतर परमार्थाला निघाला. अर्थ नाही. देव म्हणतो ते राम राम म्हणतय, पण तोंडात दात नसल्यामुळे लांब लांब येतं. देव म्हणला लांबच आहे, तुझ्यापासून मी पहिलाच लांब आहे. आता मारुतीच्या पारावर कशाला येतो. नवरदेव होऊन तवा आलता बुटा सगट, आता काढून दिल्या त्या ठिकाणी आला. म्हणून तरणा बघा चोपदार. वा, सुंदर असं त्या ठिकाणी देवाला त्या टवटवीत फुलं आवडतं बरं का. देवा सुकलेलं फुलं आवडत. परमार्थ करून घ्या महाराज. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रेत आहे चुकू नको, जव काळा असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वैला. म्हणी भाव धरून नवचे त्याला चुकू नको. म्हणून अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी अगदी सुंदर. तुम्ही बसलेले श्रोते मंडळी टवटवीत येत, गुलाबाच्या फुलासारखे तुमचे चेहरे येत सगळ्यांचे. शेवटपर्यंत 11 वाजेपर्यंत असेच राहू द्या, नाही तर सूर्यफूल खोडायला आल्यासारखे देतात खाली टाकून. वा, अगदी मी जास्त वेळ करणार नाही. तुम्ही आ करायच्या अगोदर जे विठ्ठल होणार. परंतु एक नियम, विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यानंतर हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करायचंय. विठ्ठल टाळी टाळी.
तास उरला आनंदी महाराज काय का नाही. अगदी 1 तासात सुंदर प्रकारचं आपण चिंतन बघू. सज्जनांनो, सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे. पुन्हा एक विशेष म्हणजे मला ज्यांनी फोन केला आमचे प्रकाश भाऊ सानप, परंतु ते आज इथे नाही, तर प्रकृती त्यांची बिघडलेली आहे आणि डेंगूचा वगैरे ताप झालेला आहे म्हणून त्यांनी दवाखान्यातून फोन केला. कुठपर्यंत आले काय आले, परंतु ते दवाखान्यामध्ये आहे. भगवंत त्यांची प्रकृती सुधरो म्हणून आपण सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करू. हा जो अभंग त्या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा महाराज या अभंगामध्ये संवाद साधतात. तो संवाद देवाशी साधतात. देवाशी त्या ठिकाणी असणारा संवाद आहे. या अभंगामध्ये देवभक्ताचा संवाद आहे. संवाद वेगळा, वाद वेगळा आणि विवाद वेगळा. कधी कधी जल्पवाद, वितंडवाद आणि संवाद याला म्हटलं जातं शास्त्रामध्ये. जल्पवाद, नीट बसा बाबा थोडं. जल्पवाद म्हणजे त्या ठिकाणी अगदी एक तासच करू आपण. जल्पवाद म्हणजे त्या ठिकाणी विनाकारण केलेला वाद, त्याला जल्पवाद म्हणतात. माझंच खरं, माझंच खरं, मी बोलन तेच खरं, अशा पद्धतीनं काही लोक म्हणतात ना, याला जल्पवाद त्या ठिकाणी म्हणतात. काही वितंड वाद करतात, म्हणजे विनाकारण काही ना काही कारण काढायचं आणि भांडण करायचं. तुमच्या गावात नसन असं कोणी, काही काही गावांनी आहेत काही माणसं, म्हणजे त्याला भांडण केल्याशिवाय करमत नाही. स्वतःच झालं तर दुसऱ्याचं लावून द्यावा लागतं. लावून दिलं मजा बघायला द्यायला जरा बरं वाटतंय. आमचे गुरुवारे वैद्य बाबा सांगायचे, एका गावामध्ये एक बाई होती, तिला त्या ठिकाणी असणार अत्यंत वितंडवाद करायची सवय. रोज उठून त्या ठिकाणी ती भांडण करायची कोणाने पण. ते गाव कंटाळून गेलं. गाव सज्जन होतं, म्हणले आपल्या गावात सगळे शांत बाई आहेत, पण ही बाई मात्र वितंडवाद केल्याशिवाय राहत नाही, वयस्कर झाली. एक करू म्हणले, बाई म्हणले तुम्ही सगळ्याशी भांडण्यापेक्षा तुम्हाला एक घरच त्या ठिकाणी नंबर लावून देऊ. मग काय करा तुम्ही, ज्या घरी नंबर आहे तिथंच भांडायचं, दुसऱ्याला बोलायचं, बाकीचे तरी सुखी होते. मग तिचा नंबर लावला, असा कसा पंक्तीचा नंबर असतो आपला. तर त्या ठिकाणी नंबर लावला म्हणजे तुम्ही मग ती नंबर प्रमाणे भांडायची. ज्या घरी नंबर आहे तिथं जायची भांडायची. एका घरावर नंबर आल्यावर त्या बाईला काही उरकत नव्हतं भांडण. ती अगदी शांत, शांताबाईच नाव होतं पण शांत पण होती. ती म्हणते, बाई आता ही भांडायला येईल, मला तर काही आता बोलता येतं. मग ती शेतात निघून गेली. ही ठरल्याप्रमाणे पदर खाऊनच आली. आल्यावर पण आता घरीच नाही तर भांडती कोणाला, गेली ती शेतामध्ये निघून. मग ती तशीच निघून गेली, पण तिला काही दिवस तिचा चांगला गेला नाही, कारण तिला भांडण झालं नाही. दिवसभर तिला काही करमलं. बरं म्हणले आता संध्याकाळी तर येईल ना घरी. त्या शांताबाईला वाटलं आता संध्याकाळी कशाला येईल, ती टाइम चुकला, पण कशाचा आलं महाराज. ती घरी येणं, चूल पेटीनं स्वयंपाक सुरू होणं आणि ही वितंडवादी बाई येणं संगच. हिचा 2-4 भाकरी टाकले तेवढे ती आली. आली की लगे त्या ठिकाणी, काय ग कुठं गेलते, असं तस शेतात गेलते, जरा काम होते. तुला माहित नव्हतं का आज तुझा नंबर आहे म्हणून. ती म्हणजे चुकला त्या, जरा काम जरा अर्जंट होतं म्हणून. मग ती काही म्हणाली, ही गपचूप बसायची. मौनम सर्वत्र साध्यम. जर कलह व्हायचा नसन तर त्या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलं मौन धरा, कलह होत नाही. पाप जर व्हायचं नसन तर जप करा, जपानी पापाचा नाश होतो. जर दरिद्री जायची असेल तर उद्यमेन दरिद्री नश्यंती, उद्योगाने दरिद्रीचा नाश होतो. भीती जायची असेल तर जागे राहा. तसं कलह नको असेल तर मौन धारण. तिनं मौन धारण केलं, काही बोलायला काय. हिला वाटलं ही अशी तर काही भांडत नाही, काही बोलत नाही. ती म्हणली, का ग मला बी चूल पेटायची, मला स्वयंपाक करायचा आहे, पण काळीची पेटी नाही, इस्तू देते का थोडं. तिला वाटलं आता चांगलं बोलायला लागली म्हणून बोला. ती म्हणली, हो न्या ना, न्या न्या आत्या, इस्तू न्या ना. पण न्यायला काही आणलं का. काय नाही म्हणे, न्यायला काही आणलं नाही, पण टाक म्हणे ह्या माझ्या पदरामध्ये. तर ती म्हणली, बाई तुमची नाटी जळण ना, पदर जळण ना. ए रांड, माझी जाळी ती काय, माझा पदर माझी नाटी जळ. तुझं जळू दे, तुझा पदर जळू दे, तुझी नाटी जळू दे, तू जळू दे, तुझं घर जळू दे,
तुझा नवरा जोड दे, तुझा आजा पंजा खानदान जोड दे, झालं भांडणाला सुरुवात. दृष्टांत संपला सज्जनांनो. याला वितंडवाद त्या ठिकाणी म्हटला जातो. जल्पवाद आहे, वितंडवाद आहे, आणि एक वाद आहे विठाला विठाला. वाद अशा पद्धतीचा आहे, तो वाद असा घासला जातो, एकामेकाला जिंकण्याच्या नादाने केला जातो, तो वाद असतो. टीव्हीवर आपण बघतो ना, मीडियाला दोन पक्ष एकत्र येतात. आमचा पक्ष खरा, ते म्हणतो आमचा खरा, आम्ही खरे, आम्ही खरे, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, एकमेकाची भांडणं लागत आहेत तिथे. वाद त्या ठिकाणी असणार सुंदर प्रकारचा असणार. त्या ठिकाणी रेल्वे प्रवासामध्ये एक साहेब चालले होते. रेल्वे एका स्टेशनला थांबली आणि त्या स्टेशनवरती एक शेतकरी त्या ठिकाणी रेल्वेमध्ये चढला आणि त्या ठिकाणी त्या साहेबांच्या जवळ जाऊन बसला. कारण साहेबांनी विचारलं कुठं चालले, कारण साहेब पण मुंबईला चालले होते त्या रेल्वेनं. आणि हाही बसला. हा यांनी सांगितलं मी मुंबईला चाललो. म्हणजे मुंबईला का चालले, त्या म्हणजे आमचा मुलगा आहे तिथं कामाला, त्याला भेटायला चाललो. साहेबांनी त्या शेतकऱ्याकडे पाहिलं, म्हणले हे भोळं बाबडं दिसते, म्हणजे काही शिक्षण झालं का, नाही म्हणले बापाने काही शिकवलं नाही, काम वगैरे केलं. साहेब म्हणला आता तुम्ही मुंबईला चालले, मी मुंबईला चालले. हा शिकल्या सवरलेला साहेब होता. म्हणले आपला टाइमपास म्हणून माझ्याजवळ पत्त्याचा डाव आहे. म्हणले तुम्हाला पत्ते खेळता येतात का. शेतकऱ्याने सांगितलं आमच्या बापाने नाही शिकवल्या. साहेब तुम्हाला येतात. म्हणले हो. कस काय. म्हणले आम्हाला आमच्या बापाने, तुमच्या बापाने शिकवल्या पण आमच्या बापाने हरिपाठ शिकवलाय. तुम्हाला हरिपाठ येतो का साहेब. साहेब म्हणले नाही, आमच्या बापाने ज्ञानेश्वरी वाचायची शिकवली. म्हणून एक लक्षात ठेवा, मुलांना बाकीचं तुम्ही हे करा किंवा न करा, पण मुलांना हरिपाठ शिकवा, त्यांना ज्ञानेश्वरी शिकवा, त्यांना भजन कीर्तन शिकवा. शेतकरी होता पण शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला पत्ते येत नाही. मग याने डोकं लावलं. हा म्हणला तुम्हाला कोडे येतात का. कोडे. आपला टाइमपासही होईल. याला असं वाटलं आपण फसू शेतकऱ्याला. म्हणले आपण कोडे खेळू बाबा. आणि कोडे खेळत असताना मी कोडं सांगन, तुम्हाला जर आलं नाही तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. आणि तुम्ही मला कोडं सांगायचं, मला आलं नाही तर मी तुम्हाला काय करीन 100 रुपये देईन. शेतकरी म्हणला हे जरा झटाळ गिरायकच दिसतंय. शेतकरी शिकलेला नव्हता पण हुशार होता. शिकलेला वेगळा आणि आमचा हुशार वेगळा. विठाला विठाला. तुकोबारायने एका अभंगात सांगितलं, हो का पंडित शहाणा. पंडित म्हणजे 4 पुस्तकं शिकलेला, शहाणा म्हणजे आमचा शहाणा. शेतकरी आमचा शहाणा होता. तर त्या ठिकाणी शेतकरी म्हणला काही हरकत नाही, कोडं आपण हे करू, पण ऐका म्हटले मी शिकलेला नाही, मला जर तुमचं कोडं सांगता आलं नाही तर मी त्या ठिकाणी तुम्हाला 5 रुपये देईन. आणि त्या ठिकाणी असणार, तुम्हाला जर सांगता आलं नाही, मी काही शिकलेलं नाही, तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. याला वाटलं शेतकऱ्याला काय असणार आहे कोड. आपण शेतकऱ्याला अशा पद्धतीचं फसू, कोडे सांगत सांगत नाही आलं की 5-5 रुपये दे, मुंबईचं तिकीट 100-150 रुपये आपण वसूल करून घेऊ, असं याला वाटलं. बरं काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला नाही आलं तुम्ही 5 रुपये द्या, मला नाही आलं तर मी 500 देईन. म्हणजे काय सुरुवात झाली. पण म्हणजे शेतकरी दादाने सांगितलं थांबा, कोड अगोदर मला सांगू द्या, कारण मी अडाणी आहे. बर म्हणले. याला वाटलं याचं शेतकऱ्याचं कोडं असून असून काय असणार आहे, एकदा याच्या कोड्याचं उत्तर दिलं की आपण सांगत राहू, मग याला शेतकऱ्याला फसू. शेतकरी म्हणला या गिरायकाला जरा चांगलं जिरवावं लागते याच्या. शेतकरी सांगा म्हणले तुमचं कोड. शेतकरी बाबा म्हणले ऐका, माझं कोड असं आहे म्हटले, एक पक्षी आहे, 2 चोचीचा, 3 पंखाचा आणि 6 पायाचा, असा पक्षी कोणता. या पक्षाचं नाव सांगा, तोपर्यंत मी झोपतो म्हणली, आणि तुम्हाला आठवल्यानंतर मला उठवा, कारण रात्री जरा पाणी दिलेलं जागरण झालेलं. शेतकऱ्यांनी त्याला कोडं सांगितलं. तो म्हणला ठीक आहे सांगतो विचार करू. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाली, 1 तास झाला. हे विचार करू लागले, पहिलीच्या पुस्तकात हे का 5वीच्या पुस्तकात का 7वीच्या का 10वीच्या. मला सांगा आता असा पक्षी कोणत्या पुस्तकात. झाल्या तुमच्या 10वी 12वी पर्यंत का व्हायना. यांनी जे वर्ग शिकले तेवढ्या वर्गाचा विचार केला, पण हे पक्षी काही कोणत्या पुस्तकात सापडला का सापडा ना. कापसे मारा. मग त्या ठिकाणी हो विचार केला, हे म्हणला कुठंतरी असणच गड्या, पण आपल्या पाहण्यात नसन. ज्या अर्थी शेतकऱ्यांनी सांगितलं त्या विचार करतो 1 तास 2 तास 3 तास 4 तास.
महाराज बोलता बोलता गाडी मुंबईला पोहोचली 5 तासामध्ये. हे विचार करत शेतकरी घोरायला लागला, मस्त पिढा गेली म्हणजे जाऊ दे. आणि मुंबईचं स्टेशन आल्यानंतर याला वाटलं आपल्याला तर काही शोध लागला नाही, पण ह्यो पक्षी कोणता आहे म्हणून आपण शेतकऱ्याला विचारू. हरलो तर हरलो, जाऊ द्या 500 रुपये, पण पक्षी तर माहिती होईल ना कोणता आहे म्हणून. आणि म्हणून मुंबईचं स्टेशन आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला उठवलं, म्हणलं ओ शेतकरी बाबा, हा म्हणजे शोध लागला का तुम्हाला पक्षाचा? पक्षाचा शोध नाही लागला म्हणजे, पण स्टेशन आलंय. आणि म्हणले मग मग म्हणले पक्षाचा शोध नाही लागला, मग म्हणले हारले का काय तुम्ही? हो म्हणले मी हारलो, पण म्हणले मला असा पक्षी कोणता आहे ते सांगा म्हणले. तुम्ही हारले तुम्ही? हो. 500 रुपये काढा. आपली काय बोली झाली, हारले. त्यांनी खिशातून 500ची नोट काढली, शेतकऱ्याकडे दिली, म्हणजे मी हारलो, हे घ्या. शेतकरी बाबा म्हटले बर. ते त्यांनी 500 खिशात घातले, सुट्टे 5 रुपये काढले आणि त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं मी पण हारलो, मला माहित नाही, हे घ्या. दृष्टांत संपला. वाद करण्याच्या इच्छेने साहेबांनी शेतकऱ्याला फसवण्याच्या इच्छेने, पण शेतकऱ्यांनीच साहेबाला फसवलं. याला वाद म्हणतात. या अभंगामध्ये जो आहे ना सज्जनांनो, वितंड वाद नाही, जल्पवाद नाही, वाद नाही तर संवाद आहे. संवाद त्या ठिकाणी देवभक्ताचा असतो, संवाद गुरु शिष्याचा असतो, संवाद विद्यार्थी शिक्षकाचा असतो, नवरा बायकोचा संवाद असतो. पण संवाद न करता बरेच नवरा बायको नुसते वाद करीत राहतात, पण खरा संवाद गुरु शिष्याचा. जे सद्गुरु असतात आणि जे सत्शिष्य असतात ना, ते संवाद करतात आणि त्यांच्या संवादातूनच ग्रंथ तयार होतो. आमचे श्री समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, या दोघांच्या संवादातून, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, बसले एवढे वेळ तेच लय झालं, त्याचा आता झोपायचा. या दोघांच्या संवादातून दासबोध नावाचा ग्रंथ तयार झाला. गुरु शिष्य संवादे इति दासबोध. काय गुरु शिष्याच्या संवादामधून त्या ठिकाणी ग्रंथ तयार होत असतो, त्याला संवाद म्हणतात. संवाद जो असतो ना, संतांमध्ये संवाद असतो, विद्वानामध्ये संवाद असतो, ज्ञानामध्ये संवाद असतो. एक तुम्हाला सांगून जाईल मी, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या दोघांच्या संवादातून एका महान ग्रंथाचा जन्म झाला. त्या ग्रंथाचं नाव काय? वा, श्रीमद भगवत गीता. कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध करण्याकरता गेला आणि युद्ध करत असताना समोर स्वतःचेच त्या ठिकाणी सोयरे धायरे आचार्य मामा काका गुरु पाहिल्यानंतर मोह निर्माण झाला आणि अर्जुनाने सांगितलं, देवा आता मी युद्ध करणार नाही, कारण मला या युद्धाची इच्छा नाही, कारण हे समोर माझेच पाप घडण. आणि म्हणून अशा दोघांच्या संवादातून जी तयार झाली ना, तिचं नाव श्रीमद भगवत गीता आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुन देवाला विचारतो, देवा की यांना मारल्यानंतर पाप व्हायचं नाही का? कुलक्षय होईल, सगळं होईल. देवाने सांगायला सुरुवात केली, अर्जुना पंडिताच्या गोष्टी बोलतोस पण पंडित नाही, कारण अधर्माला साथ देण्याकरता जे गेले त्यांना मारल्यानंतर काही होत नाही. तू क्षत्रिय, तुला युद्ध करावंच लागणार आहे. दोघांचा संवाद आहे गीतेमध्ये. 8व्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, देवा किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतंचे किम प्रोक्त आदिदैवम किम उच्यते. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय. 8 प्रश्न केलेले. मला ब्रह्माची व्याख्या सांगा, कर्म म्हणजे काय सांगा, अध्यात्म आदिदैव आदिभूत म्हणजे काय. 8व्या अध्यायामध्ये सगळ्याचं उत्तर दिलं, त्याचं नाव 8वा अध्याय. देवा योग म्हणजे काय हे सांगा, त्याच्याकरता 6वा अध्याय निर्माण झाला. देवा संन्यास म्हणजे काय सांगा, त्याच्याकरता 5वा अध्याय निर्माण झाला. देवा कर्म संन्यास म्हणजे काय, त्याच्याकरता 3रा 4था अध्याय निर्माण झाला. सज्जनांनो भक्ती योग म्हणजे काय, त्याच्याकरता 12वा अध्याय निर्माण झाला. हे जे इति गुह्यतम ज्ञान म्हणजे काय, त्याच्याकरता 9वा अध्याय निर्माण झाला. दैवी संपत्ती आसुरी संपत्ती म्हणजे काय, त्याच्यामधून 16वा अध्याय तयार झाला. आता त्या ठिकाणी असणारा अनेक प्रश्न करतो अर्जुन देवाला, देवा हे ऐसे कैसे ज्ञानियाची स्मती भ्रंशे मार्ग सांडून आणणाऱ्याशी वर्त. देवा मला एक प्रश्न निर्माण होतो, तू म्हणतो ज्ञानी लोक चांगले असतात, पण कधी कधी ज्ञानी लोक बिघडलेले दिसतात. हे ऐसे कैसे, जे ज्ञानी याची मती भ्रंशे, आणि जे ज्याला आपण ज्ञानी म्हणतो ते पण मोहाच्या आहारी गेलेले असतात. भीष्माचार्य ज्ञानी नाहीत का?
कृपाचार्य ज्ञानी नाहीत का? द्रोणाचार्य ज्ञानी नाहीत का? ते पण दुर्योधनाच्या बाजूने गेलेले आहेत. देवा हे ऐसे कैसे ज्ञानियाची मती भ्रंशे, यांना कोणी प्रवृत्त करते त्या पापामध्ये? देवा सांगा ना. तर देवाने त्याचं उत्तर सांगितलंय. श्री भगवान वाच काम येश क्रोध येशे रजोगुण समुद्भवा. काम क्रोध लोभ हे 3 गुण आहेत ना, ज्ञानी माणसाला देखील आकळतात. विठाला विठाला कधी कधी म्हटलं जातं काय हो समजदार माणूस आहे, पण काय लेकराच्या नादी, काय त्या मूर्ख माणसाच्या नादी लागला आणि भांडणं केली. समजून घ्यायचं इथं समजदार आहे, पण तिथं क्रोधाने घाला घातला. कधी कधी कामाने घाला घालतो, कधी कधी लोभाने घाला. एखादा बाप इकडे सगळ्याच न्याय निवाडा करीत असन, पण स्वतःच्या पोरातून बाजूला राहत असन, तर त्या ठिकाणी असणारा तिथं कुठंतरी त्याचा द्वेष खटकतो. महाराज अशा पद्धतीनं असणार ज्ञानी याची स्मती भ्रंशे, मार्ग सांडोनी आणणारेशे. मार्ग कळत नाही. ज्ञानोबरांनी सुंदर ओव्या केलेल्या आहेत. आपल्याला वेळ कमी आहेत, 2-3 ओव्या सांगून मी पुढे जाईन. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारकचे. ज्ञानेश्वरी पारायण करता तुम्ही, तुमच्या ओव्या लगेच लक्षात येत असतील. महाराज त्या ठिकाणी हे कृतांताचे ठाई, ही कृपेची साठवण नाही. हे असे आहेत ना, हे अतिशय, यांना कृपा कोणाची येत नाही, यांना कुणाला कुणाची दया येत नाही. महाराज कुणाला? या काम क्रोध लोभाला. यांनी चांगले चांगले मातीत घातले. कामाजी क्वतवाली आणि नाडीने बहुताशी, हरिहराची आबरी घेतो भय नाही त्यासे. महान महान दुर्वासासारखे ऋषी त्या ठिकाणी त्यांनी नाडिले. महाराज पराशरी केली काय भोगिले पाये दिव्य दुर्गंधा, ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. पराशरी काय हे काम अत्यंत ज्ञान निधीवरचा तो भुजंग आहे, विषेदरीतला वाघ आहे, आणि भजन मार्गीतले ते काय आहेत? मारक आहेत. हे दोघांचा संवाद सांगायला लागलो बरं तुम्ही. कुणाकुणाचा लक्ष आहे ना तुमचा? वा, तुम्ही चिंतनीय सगळे श्रोते आहेत म्हणून तुम्हाला सांगायला लागलो. अर्जुनाचा आणि परमात्म्याचा दोघांचा तो संवाद आहे. या दोघांच्या संवादातून श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ त्या ठिकाणी तयार होतो. सज्जनांनो, याला संवाद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. प्रपंचामध्ये बाप लेकांनी संवाद केला पाहिजे घरामध्ये. त्या संवादातून काहीतरी चांगलं तयार होत असतं. वाद नाही केला पाहिजे. बापाचं मत वेगळं, मुलाचं मत वेगळं, वाद नाही केला पाहिजे. बाप जर त्या ठिकाणी परमार्थामध्ये असेल तर मुलाने धाब्यावर नाही गेलं पाहिजे. जर दोघं जर विसंगत त्या ठिकाणी होत असेल तर वाद होतो. आणि म्हणून संवादाप्रमाणे जर प्रपंच झाला ना, तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. विठाला विठाला. नवरा बायकोचा संवाद झाला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, पतीची आमता अनुसरुनी पतिवार्ता, अनायासे आत्महिता भेटेची ना. पतीच्या मताप्रमाणे जर पत्नी त्या ठिकाणी चालली, पण पती बी तसा पाहिजे बर का, आहे का नाही? पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर पेत तुमच्याकडे बोलत नाहीत का? बोलत जा. पती परमेश्वर आहे महाराज, पण परमेश्वर लयजीन खेळत येत नाही कधी. म्हणून त्या परमेश्वराला दणकेनेच मारलं पाहिजे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण. विंचू सर्प नारायण बरोबर आहे, आणि विंचू ठणका देत असेल तर वा वा. एक विंचू निघला आणि एक जण म्हणला, तुकाराम महाराज म्हणले विंचू सर्प नारायण आहे. आणा 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 आणा. गंध उघडला आणि विंच्याच्या नांगीला लावायला लागला, ठणका दिला. मग बबो ह्यो नारायण असा ठणका कस काय देतो? अरे दुरुनी वंदावे शिवू नये. सगळ्यांच्या हृदयामध्ये राम आहे, पण एखादा जर वाईट वागत असेल तर त्याला शासन करायला काही हरकत नाही. सज्जनांनो, पती परमेश्वर आहे. पतीनं पतीची जागा व्यवस्थित चालवली पाहिजे, पत्नीनं पत्नीची जागा व्यवस्थित, मायबापाने त्यांची जागा चालवली पाहिजे, मुलांनी त्यांची जागा चालवली पाहिजे. मायबापाने वेळ काळ सांभाळला पाहिजे. त्या ठिकाणी मुलगा जर मित्रवत मोठा झाला, त्याला कारभार करू द्या. नाही करू दिले तर वाद निर्माण होतात. लक्षात घ्या, वेळ घ्या लक्षात. ग्रस्त आश्रम त्या ठिकाणी वानप्रस्थ आश्रम, अगोदर संस्कार लावा, नंतर रडत बसायचं काम येणार नाही. याला संवाद म्हणतात. विठाला विठाला. सासू सुनाचा वाद नाही, संवाद झाला पाहिजे. जावा जावाचा घरामध्ये वाद नाही, संवाद झाला पाहिजे. रामायण काय शिकवतं आपल्याला?
जावाजावानी कसं राहिलं पाहिजे, बाप मुलांनी कसं राहिलं पाहिजे, भावा भावानी कसं राहिलं पाहिजे. अहो सावतर भाऊ आहे भरत, सावतर भाऊ आहे राम. सावतर भावासाठी प्रभू रामचंद्र जो पाय गादीवर पडायचा आहे राज्याच्या, तो पाय वनाला घेऊन जातात 14 वर्षाकरता. सावतर भावासाठी गादीवर बसत नाही, 14 वर्षे नंदीग्रामामध्ये राहतात. सावतर भावाचं एवढं प्रेम आहे. आणि आतले कलियुगातले सख्य भाऊ बघा, ईदभर बांधासाठी डोक्यात कुऱ्हाडी घालतात, कोर्ट कचेऱ्या करतात. तेव्हा प्रश्न निर्माण होतो, रामायण कुठं घडलंय? इथंच घडलंय का? या भारतातच घडलंय का कुठं दुसऱ्या देशात घडलंय? काही कळायलाच तयार नाही. घडलंय का इथंच? मग वाचतो ना आपण. अहो म्हणले एवढी दाढी कस काय? म्हणले रामायण चालू आहे 4 महिने, त्याची दाढी कुठं निघले? कोर्टात भावावरची केस आहे. काय त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणून काय इकडं रामायण 4 महिने वाचून दाढी वाढली, तिकडे कोर्टात भावावरच्या केसीला निघलाय. संवाद नाही साधला, संवाद साधला नाही. नुसतं अभंग त्या ठिकाणी आपल्याला हे शिकवत नाही, तुम्ही स्वर्गाला कसे जायचे खाली कसे उतरायचे. जगद्गुरु तुकोबारायचे अभंग अगोदर प्रपंच शिकवतात. माझे गुरुजी विठ्ठल बाबा गोले सांगायचे ज्ञानेश्वरी मध्ये, बाबा माऊली मध्ये जयाचे आई धड नाही, सखाराम महाराज तयाचे परत तर पुस शिकाय. अहो ज्याचं जीवन इथंच जर वागण्यात तो धड वागत नसल, आणि मग तो म्हणायला लागला नाही मी मेल्यावर स्वर्गाला जाईल, मेल्यावर नाही जायचं तू स्वर्गाला, थेट नरकाला जाशील. कारण इथंच तू तर त्या ठिकाणी घरात नीट वागत नाही. ज्याला घरातच जर बायको धड बोलत नसल, गावात कुठं निघला मतदान मागायला? तुझ्याच बायकोचं तुला पडत नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हटले, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र त्या ठिकाणी पुसश. याचं कारण आहे संवाद. संवाद साधला पाहिजे, घराघरामध्ये संवाद साधला पाहिजे, गुरु शिष्यामध्ये संवाद साधला पाहिजे. त्या ठिकाणी असणारा देव भक्तामध्ये संवाद, संवादातून आनंद निर्माण होतो, संवादातून प्रपंच चांगला चालतो, संवादातून ग्रंथ निर्माण होतो, संवादातूनच अभंग निर्माण होतात. विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा, भजन करा. जगद्गुरु ते आपण कधी कधी देवाबरोबर संवाद केला पाहिजे. देवा बरं झालं रे कोरोनामध्ये गेलो नाही. देवाकडे कधी आपण केलाय का संवाद असा? बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मूर्तीचे आहारी, वाचून आलो येतेवरी उरले ते. कोरोनामध्ये किती लोक गेले हो. आपला नंबर लागला असता तर का आपल्या हातात होतं का ते? पण नाही लागला, हे आपलं नशीब आहे. कधीतरी मनाना देवाला बरे झाले देवा, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो वाचून आलो येत उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलंय ना, हे आता तुमचं आहे. असा देवाशी संवाद साधा. करता स्वामी सवे संवाद केला पाहिजे. करू आवडीनं वाद, तुमच्या सुखाचा संवाद, एकामेकाच्या सुखाचा संवाद त्या ठिकाणी झाला पाहिजे. साधने जरी कोणी साधिलं, परदरवे परनारी याचा धरी विटाळा, देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. हा संवाद आहे त्या ठिकाणी. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी देवाशी संवाद साधतात. देवा मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय आवडतं? देवा लोकांचं जाऊ द्या, कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं, पण देवा मला तुमची आवड सांगा. देवाने सांगितलं, खरं सांगू तुकाराम महाराज, मला फक्त भगवत भक्त आवडतो. मला भगवत भक्त एवढा आवडतो, प्राणापेक्षाही तो मला प्रिय आहे. तेही प्राणा प्रवृत्ती आवडती मज जे निरुते, जे भक्त चरित्राते. अरे भक्ताचा भक्त मला प्राणापेक्षा आवडतो, तर माझा भक्त किती आवडत असेल. माझी या भक्ता
काय संसाराची चिंता, काय समर्थांची कांता, कोरांना मागे. जो माझा भक्त झालाय ना, त्याच्या संसाराची चिंता मी करतो. मी चोखोबाईची बहीण झाला सारंग, वहिनी उघडाणार हाका मारी. चोखोबाची बहीण सारंगधर झाला, कारण का चोखोबराय भगवत भक्त झाली. बाळात पण केलं त्या ठिकाणी असणार, काय नाही नाही ते सगळ्या गोष्टी केल्या महाराज. तुकोबरायांचा अख्खा संसार देवाने त्या ठिकाणी केला. विठ्ठला विठ्ठला. माझ्या भगवत भक्ता पुढे मला न तथा मे प्रियोत्तमा आत्मयोनी शंकर हा, मला कोणतंच पद त्या ठिकाणी आवडत नाही. माझा आत्मही आवडत नाही. लक्ष्मी एवढी जवळची आहे ना माझी अर्धांगिनी, तीही मला आवडत नाही. गरुडही मला आवडत नाही. माझा बळीबंधू बळीभद्र भाऊ मला आवडत नाही. माता पिता आवडत नाही. पण भगवत भक्त प्राणापेक्षा आवडतो. तुझी आण घेऊन सांगतो, देवाने अर्जुनाला शपथ घेऊन सांगितलं. तुला माहितीये का मी चतुर्भुज कशामुळे झालेलो आहे? अरे चतुर्भुज याच्या करताच झालेलं आहे, माझ्या भगवत भक्ताला मिठी मारण्याकरता. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावाया लागून तयाचे अंग, तया संघाचे सुरवाडे. मला भक्त त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी आवडतो. तुकोबर आहे, माझी आवड मी तुम्हाला सांगितली, तुमची आवड सांगा ना तुम्ही. म्हणले देवा मला काय आवडतं, तर माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करे काही, धरोनिया बाही भवा तारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दाना, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दाना, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे पाय. आमची घड्याळ 8लाच बंद पडलेली. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. देवा मला काय आवडत असन, तर तुमच्या पायावर माझं चित्त ठेवा, हेच मला त्या ठिकाणी आवडतं. हा संवाद आहे देवा. तर त्या ठिकाणी देवाबरोबर संवाद करत असताना अनेक अभंग आहे सज्जनांनो. देवा मला काय आवडतं, आवडे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे, जो मी तुझं पाय. देवा माझं मन लालचायलंय तुला पाण्याकरता, लाचावले मन लागली शेगोडी, ते जीवन सोडी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी. देवा तुझं मला रूप आवडतं, नाम आवडतं, आणि तुझं ध्यान त्या ठिकाणी मला आवडतं. तुझं ध्यान करणं मला आवडतं. देवाने विचारलं तुकाराम महाराज माऊली तुम्हाला कोणतं ध्यान आवडतं? सांगितलं सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. तुझे अनंत अवतार झालेत ना, अनंत अवतारातलं मला जे विटेवर उभा राहिलेलं आहे, ते सुंदर कटेवर हात ठेवलेलं आहे, नासाग्र दृष्टी केलेली आहे, अशा पद्धतीनं असणारं जे काही ध्यान आहे ना, ते मला आवडते. तुळशीच्या माळा गळ्यामध्ये, माझ्या गळ्यात घातली का तुळस? वा, ह्या सगळ्या माळा एकीकडे, पण तुळशीची माळ एकीकडे. तुळशी माळ गळा आहे का नाही? गोपीचंदन हे वारकऱ्यांचं लक्षण आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर. निरंतर मला हेच ध्यान आवडतं. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि पाहेन श्रीमुख आवडीनं. देवा मला हे आवडतं. तुमचं भजन करत असताना, नाम घेत असताना, ध्यान करत असताना त्या ठिकाणी मला ब्रह्मज्ञान नसलं तरी चालतंय, फक्त मला भगवत भक्ती द्या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव दावी रूप मज ठेवू दे चरणा. मला त्या ठिकाणी असणार बाकीचं काहीच नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची श्राणी, ते ते दूषित धनी झडो देशी, आणि कन लगे माईक पदार्थ, ते ते माझे अर्थ नको देवा.
देवा ब्रह्मादिक पद वगैरे काहीच मला नको, एवढंच नाही तर ब्रह्मज्ञान पण नको, मी भक्त आणि तू देव असंच मला आयुष्यभर राहू दे. विठ्ठल विठ्ठल. टाळी 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 वाजवा, टाळी पुन्हा काय आवडतं? काहीतरी घ्या ना, धन घ्या, संपत्ती घ्या, काहीतरी घ्या. म्हणले नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संगती देई सदा. धन संपदा, मला तुला दानच द्यायचं ना देवा, काहीतरी धन वगैरे देऊ नको. कारण धनाला तुकोबर आहे त्या ठिकाणी काय माती समान त्या ठिकाणी मानतात. मला जर दानच त्या ठिकाणी द्यायचं असलं तर हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी. हीच माझी न लगे मुक्ती धन संपदा संत संगती. मला त्या ठिकाणी संत संगती आवडते देवा. का संत संगती आवडते? कारण संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर विवेक निर्माण होत असतो. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीमध्ये बसल्यावर कळत हे सगळं माईक आहे, खोट आहे, आणि आपल्या बरोबर येणार फक्त असणारा परमात्मा आहे. आपुला तो एक. हे कुठं कळत? बाजारात कळत नाही, एखाद्या दुकानात कळत नाही, जगाच्या बाजारात कळत नाही, पण संतांच्या संगतीमध्ये कळत. म्हणून देवा संत संगती अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची आहे. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख या संत समागमी नित्य दुनावे. आणि म्हणून देवा मला संतांच्या संगतीची आवड आहे. आणि अशा पद्धतीची संतांची संगत दे की जे अंतरंग संघ असले पाहिजे. कारण संतांचं लक्षण सांगत असताना एक बहिरंग लक्षण आहे आणि काही अंतरंग लक्षण आहे. बहिरंग लक्षण सांगत असताना काय सांगतात? गोपी चंदन ओटी तुळशीच्या कारण संतांचं वैष्णवांचं दोन लक्षण आहे. एक बहिरंग लक्षण, अंतरंग. बहिरंग लक्षण काय? कुणाला वारकरी, कुणाला संत, कुणाला वैष्णव मानल्या पाहिजे? ज्याच्या कपाळावरती ऊर्ध्व पुंड्र भाळ गंध आहे. तुमचा पांडुरंग परमात्मा उभा उभा गंध असला पाहिजे. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळकाळ तया बेने, आणि कंठामध्ये तुळशीची माळे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हर मिळती गळारे. संतांचं लक्ष नाही. संतांच्या घरी टाळ वाजला पाहिजे. वैष्णवा घरी सदा सर्व काळ सदा जन जनती टाळ, भाग्यवंता घरी भजन प्रमाण. त्या ठिकाणी टाळ मृदंग घाई पुष्पांचा वृषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. टाळ मृदंग भजन करणारा पाहिजे. गोपी चंदन धारण केलेला, गळ्यामध्ये तुळशी, हे संतांचं बहिरंग लक्षण आहे. वेश असला पाहिजे सुंदर प्रकारचा वार करायचा. लोक म्हणतात काय नाही माळ नाही घालीत, मग आमच्या मनाचीच माळ आहे. वरून काय करायचे आमच्या मनाची? अरे मनात काय खंडीची घालतो का? हे मनाची कशाला खंडीची? माळीला मनाची म्हणतो आणि संसार मनापासून करतो. मग मनाचीच बायको कर ना, मनाचेच पोरं, मनाचीच बायको, मनाचंच घर बांध. नाही नाही तसं कसं जमन? हे तर प्रत्यक्षात पाहिजे. आणि माळ बरी तुला मनाची जमती म्हणजे हो बदमाशी. विठाला विठाला काही म्हणत असं महाराज आम्ही माळकरी नाही, पण माळकऱ्यापेक्षा बरी येत. माळकऱ्यापेक्षा म्हणजे माळ नाही, पुन्हा माळकऱ्याला नाव ठेवायला लागला. माळकऱ्यापेक्षा बरे येत म्हणतो. नाही, ज्या आरती माळ घातली नाही त्या आरती तुला संकोच वाटतो देवाची माळ घालायला, त्या आरती तू बदमाश येत, माळकऱ्यापेक्षा बरा नाही.
माळ घालणं म्हणजे त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी अंगावरती चिन्ह धारण करणं. एखादी बाई जर म्हणायला लागली, हे बघा मी तुमच्या संग लग्न करते, तुमची बायको होते, पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार आणि कुंकू लावणार, तुमच्यातला एखादा ठेवीन का? इथलं नाही सांगत मी, दुसरीकडचं. महाराज ज्याला स्वाभिमानी तेव्हा नाही ठेव, ते म्हणणार तुझा काय भरवसा आहे, तू जर मंगळसूत्र माझ्या नावाचं घालीत नाही म्हणल्या. सजनांनो, जेव्हा त्या ठिकाणी ती समर्पित होत असते ना, कपाळ जरी तिचं असलं तर कुंकू नवऱ्याच्या नावाचं असतं, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावाचं असतंय, हात तिचा आहे पण हातातल्या पाटल्या बांगड्या पतीच्या असतात, भांग तिचा आहे पण भांगामध्ये त्या ठिकाणी जे शेंदूर वा तो कोणाचा असतो? झालंय ना बाबा, बराच अभ्यास करून ठेवलाय मग. मला सुचाना काय का नाही. वा, चौकदार काळजी करू नका, बघन मग मी आमच्या तिकडं सांगायचं मग मला तवाच. बघा, आणखीन झालं नाही तरी चौकदार माझ्या माग उभा आहे, भाग्यवान येते बर का. नाहीतर झालं नाही ते लय भाव चालेल. ते काही टाळ्यावर नसते तर सध्या. पण काय महाराज, खरंच भाग्यवान चौकदार आहे आमचे. भांग पत्नीचा आहे पण भांगामधलं वा, शेंदूर शेंदूर त्या ठिकाणी असणारा पतीचा आहे. लवकरच होऊन जाईल, काळजी करू नका. महाराज, पायातले बोट तिचे पण जोडे, हा वा, तुम्ही कोणतं धरून घ्या, अंगावरचे त्या ठिकाणी अवयव तिचे पण ते अवयवामध्ये जे काही अलंकार धारण केलेले ना, मालकाच्या नावाचे. समर्पित जीवन आहे आणि एवढं तिचं समर्पित जीवन असल्यामुळे मालकाला तिची सगळी काळजी आहे. तिचे जर अंगावरच त्या ठिकाणी असणार साडी म्हणा, लुगडं म्हणा फाटलेलं असतं तर लाज तिला नाही, लाज याला आहे. लोक तिला बोलत नाहीत, त्याला बोलते. मूर्खाला अक्कल आहे का म्हणले बाईच्या अंगावर? तसं आता तर कोणाच्या फाटकं नाहीच आहे म्हणा, पण त्या ठिकाणी असणार तिचं जर अर्ध डोकं दुखायला लागलं की पळतच जातो डॉक्टर, डॉक्टर डोकं डोकं, डॉक्टर म्हणतो झोपा, आणि मग झोप होतो. कोणतं दुखाय? अहो माझं नाही, मग आमच्या बायकोच. डॉक्टर म्हणला मला आता असं वाटायचं तूच दुखायला लागलं कारण एवढा तू घाबरला. तिचं अर्ध दुखत तर याचं पूर्णच दुखत. का बरं दुखत? कारण ती याला समर्पित आहे. तसं देवाच्या नावाने माळ घातली ना, आपल्या सगळ्या संकटाची प्रपंचाची सगळी काळजी आपल्यापेक्षा देवाला जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. हे संतांचं त्या ठिकाणी असणारं बहिरंग लक्षण आहे. पण हे लक्षण कधी असेल कधी नसेल, त्या ठिकाणी कमी जास्त होईल. पण काही त्या ठिकाणी संतांचे अंतरंग लक्षण आहे. हृदय कळवळा वैष्णवांचा, कंठी प्रेम दाते नैनी निरोलोके, आणि हृदय प्रगटे हृदयामध्ये रामरूप प्रगट होणं, कंठामध्ये सद्गतपणा होणं, त्या ठिकाणी असणारा कळवळा देवाविषयी असणं, हे अंतरंग लक्षण आहे. हृदयामध्ये परमात्मा असणं हे त्या ठिकाणी संतांचं अंतरंग लक्षण आहे. तेची संत तेची संता संतांचं लक्षण सांगत असताना सांगितलं, संत तेच आहेत जे नामचिंतन करतात, टाना टोना करत नाहीत. लोक टाना टोना करणाऱ्याला संत समजतात मग बसतात फसून. टाना टोना करणारा संत कधीच नाही. तेच संत ज्यांचा हेत विठ्ठले
म्हणून संतांचं लक्षण सांगत असताना ज्यांच्या चित्तामध्ये परमात्मा वास्तव्य करतो त्यांना संत म्हणा. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचे अंतरंग लक्षण सांगून देवा ज्यांच्या हृदयामध्ये देव बसलेला आहे त्यांची संगत द्या. देव वसे चित्ती देव वसे टाळी 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 टाळी. असं संतांचं अंतरंग लक्षण सांगितलेलं आहे. ज्यांच्या हृदयामध्ये देव बसलेला आहे ना त्यांना संत म्हणा. देव वसे असे नाही बर का. आपण इथं असे का वसे होय बापू आमचे बापू आलेले आहेत बर का जांबावरून त्या ठिकाणी. त्याला पाहिल्यावर आनंद वाटला मला. बापू असे का वसे आपण इथं असे कीर्तन झाल्यानंतर नसे सगळे आपण कसे येतं असे इथं बसलेलं येतं पण कीर्तन झाल्यानंतर इथं कोणीच नसे फक्त पहारेकरी असे आहे का बाकी कोणी नसे. आणि म्हणून या अभंगामध्ये असे नाही घेतलं. संतांचे जे काही अभंग आहेत तोलून मोजून मापून सगळे असतात. देव असे नाही देव वसे. वसे म्हणजे वास्तव्य केलं. तरी जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षत्र संन्यास. संतांचं लक्षण सांगितलं देवाने. जया निदल्या ते उपवासी ते वैराग्य गा. खरे संत कोणाला म्हणायचंय की त्यांच्या हृदयामध्ये मी असं वास्तव्य करतो ते झोपले तरी मी जागा असतो. जरी निदल्या ते उपवासी वैराग्य गा समजून घ्यायचं खरे संत. तरी जयाचे चोखटे त्यांचं मन एवढं शुद्ध झालेलं असतं की मी त्या मनामध्ये क्षत्र संन्यास घेतो. क्षत्र संन्यास म्हणजे एखादा संन्यासी त्या क्षेत्रामध्ये राहिल्यानंतर त्या क्षेत्रातल्या शिवाच्या बाहेरच तो जात नाही. त्याला म्हणायचं क्षत्र संन्यास. समजा काशीला एखादा संन्यासी राहिला काशीच्या बाहेर मरेपर्यंत तो जात नाही. पंढरीला राहिला पंढरीच्या मरेपर्यंत जात नाही. तसं देव त्यांच्या हृदयामध्ये असा राहतो की तो शेवटपर्यंत हृदयातून जात नाही. त्याला म्हणायचंय संत. विठ्ठल विठ्ठल. अशांची संगत त्या ठिकाणी देव वसे चित्ती. चित्तामध्ये त्या ठिकाणी परमात्मा असणं. सज्जनांनो परमार्थ हा चित्तावर अवलंबून आहे बरं का. असं म्हटलेलं आहे प्रपंच वित्तावर अवलंबून आहे आणि परमार्थ चित्तावर अवलंबून आहे. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. प्रपंचात जर पैसा नसन तर त्या ठिकाणी कोणी मान देत नाही. ज्ञानोबर आहे म्हणजे निकवड्या निष्ठुरा बगीचे जे निकवड्या त्या ठिकाणी असणारा गरीब माणसाला सोयरे पण लवकर फोन करीत नाहीत. सगळ्याला करतात अगोदर गरीबाला लग्नाच्या टायमाला उशिरा फोन करतात. त्या ठिकाणी का तर गरीब आहे ना. गरीब जवळचा जरी पाहुणा असला हा तरी देखील ते म्हणतात हाय हाय ते आमचे पाहुणेच येत ते. आणि श्रीमंत लांबचा जरी असला ते म्हणले ते आमदार साहेब हा ते म्हणले आमच्या सुनाच्या जावाच्या आत्याच्या पोराच पोरग ते आमचं जवळच आहे. आणि किती लांबचं आहे भल्या माणसा. आणि एखादा मावळ भाऊ जवळचा आहे पण जर गरीब असेल तर हाय हाय आमचाच आहे भावना. महाराज गरीब माणसाला असे टाकून देतात. हे माणसं प्रपंचातले माणसं लय स्वार्थी असतात. निकवड्या निष्ठुरा मी बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात गरीब माणसाला मान देत नाही ते. धनवंता लागी
करायचं नाही. सखाराम महाराजांनी प्रमाण दिलंय. धनवंताला की प्रपंचात माने. कोणाला? ज्ञानेश्वरी लय वाचतो म्हणून नाही नाही. धनवंताला माने. धनवंत आला की हा चला 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 चला. हे आमचे ते साहेब आले ना, ते सरका 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 बाजू. साहेबाला नका काही कशाचं काही कळाना. म्हणलं की साहेबाचा आदरून सत्कारून त्याला नाही आडवी रेग मारता आली तर मग ते साहेब लय हुशार येतो. हा साहेब आमचे लय हुशार येतो, लय देखणे येतं. अहो याला पाहायला दिवसा बॅटरी लावा लागते. साहेब लय आमचे देखणे येतं का? पैसा आहे म्हणून. लय हुशार येतं, लय कुलवान येतं, लय शिलवान येतं, लय गुणवान येत. एक गुणाचा तपास नव्हतो त्यांच्याकडे. यशस्य वित्तम सनरकुलीना सगुणज्ञ सकांचन. सगळे गुण पैशामुळे त्याला लोक त्याला मान देतात. एका गावामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर आभार प्रदर्शन करायची सवय काही गावाला. त्याच्यातला एक धनवंत माणूस कीर्तनाला आलेला. म्हणले तुम्ही आज कीर्तनाला आले, महाराजाचे आभार तुम्हीच प्रदर्शन करा. ते म्हणू लागला नाही 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 म्हणले तुम्ही करा, तुमच्याशिवाय कोण येतं. ते उठला आणि उठल्यानंतर आता तो काही ते लय शिकल्या सवरलेलं नव्हतं, फक्त पैसा होता त्याच्यात. उठल्यावर ते म्हणला बाळा आपल्या गावाला पांडुरंग महाराज आले, सुंदर कीर्तन केलं म्हणून आपण सगळ्या गावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समजली. म्हणलं मेलो गड्या आता. तरी लोक टाळ्या वाजायला लागले. अरे म्हणलं अवघडच झालं. कीर्तन झाल्यावर म्हणलं टाळ्या वाजल्या राव तुम्ही, मला लवकरच मारून टाकलं. लोक म्हणले ते पट्टी जास्त देते म्हणून वाजावं लागले. मी मेलो ना. तुमच्या झालं पट्टीच, पण मला जिवंतच मारलं ना. म्हणजे धनवंत माणसाला चुकीचं जरी तो बोलला तरी लोक त्याला अनुमोदन देतात. कसंही त्याचं कुल असलं. बघा या पुढाऱ्या नेत्यांचा काही मेळ नाही, त्यांच्या कुळाचा काही कशाचा काही मेळ नाही, पण म्हणते हे वा वा लय शिलवान येत, हे लय कुलवान येत. हे त्याचं कारण आहे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे. त्या ठिकाणी प्रपंचात जरी धनाला मान असन, पैशाला वित्ताला मान असन, परमार्थामध्ये चित्ताला मान आहे. जर तुमचं चित्त जर परमार्थात नसेल तर उपयोगाचं नाही. जवळ नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमाला त्या ठिकाणी गेला, पण चित्त जर घरी ठेवून राहिला तर उपयोगाचं नाही. एखादा मनुष्य त्या ठिकाणी असणारा वारीला जातो, पंढरपूरच्या त्या ठिकाणी असणारा दिंडीमध्ये गेला, आळंदीला गेल्यानंतर घरी फोन करतो, कस काय बरं आहे का? ती म्हणते बरं आहे. पहिला मुक्काम लगेच पुण्याला गेला की फोन करतो बरं आहे का? ती बरं आहे. दुसरा मुक्काम सासवडला गेल्यावर लगेच फोन लावतो, म्हणतो बरं आहे का? ती म्हणते बरं आहे. जेजुरीला गेल्यावर फोन लावतो, बरं आहे का? सरकी उगली की म्हणते उगली, बरं आहे. लगेच पुन्हा वाह्याला गेला, लगेच फोन, बरं आहे का? ती म्हणते मुडदा गेलाय तिकडं, पण फोन लावलो मला परेशान केलंय. गेलाच कशाला? लोणंदला गेला तरी घरी फोन, तरडगावला गेला फोन, फलटणला गेला बरं आहे का? बरं आहे. बरडला गेला महाराज, भंडी शेगाव, वेळापूर, वाखरी, पंढरपूर, प्रत्येक मुक्कामाला घरी फोन लावतो. पंढरपूरला गेला एकादशी त्या ठिकाणी चंद्रभागेला स्नानाला गेला, कपडे काढले, स्नान करत ना आठवण झाली, फोन नाही लावला, लगेच घेतला, लागला. अरे बाप म्हणला लागला. ती म्हणली बरं आहे का? तो म्हणतो बरं आहे का? ती म्हणली मुडदा आज एकादशी आहे, लोक तिथं काय आनंद घेत असं हे इकडचं ध्यान करताय. तिनं जरा मजाच घेतली. ती म्हणली बरं आहे, पण काय झालं? पण काय झालं? माझ्या हृदयात दसकन झालं. पण काय झालं? ती म्हणली काय नाही. पण काय नाही म्हणे, भांडी कुत्री मेली. बापू, भांडी कुत्री कस काय मेली म्हणला? ती म्हणे काय नाही, ते आपलं वाघारूच हाडक गिळलं तिनं, तोंडात गुतलं मेली. वाघारू मेलं का काय? आणि ते म्हशीचं वाघारू कस काय मेलं? म्हणे मग ते ओरडू मेलं म्हणे, ती म्हैस मेली तर म्हणे म्हैस बी मेली का काय? म्हैस कस काय मेली? आणि म्हणे तिला चारायला पाणी पाजायलाच कोणी नाही. म्हणलं म्हातारं बी मेलं का काय? म्हणून म्हातारं कस काय मेलं? काय नाही म्हणले.
म्हातारीची हाय खाऊनच मेलं म्हणले. आणि मग म्हातारी बी मेली का काय म्हणे, म्हातारी कस काय नाही नातवाची हाय खाल्ली म्हातारीनं. बाबो म्हणला पोरग बी मेलं का काय, पोरग कस काय मेलं म्हणे, काय नाही वरच्या दुधावर कवरच जगन. आणि म्हणे तू बी मेली का काय, मेल्या का भीत बोलते का तुझ्या संग, मीच बोलते ना. सगळं चांगलंय म्हणे, परेशान करू नको. देवाला गेलास आणि सगळं चित्त इकडं ठेवलं, एकादशी आहे पुढे